नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघत आहोत श्वसन संस्थेमध्ये महत्त्वाचे 2 पॉइंट्स जे आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोडासा कॉन्सेप्च्युअल पॉइंट आहे, एकदा क्लिअर करा, प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, चला आता बघा, सगळ्यात पहिले श्वसन संस्थेमध्ये बघा आपला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू भरपूर डाटा आहे, पण जो मेन डाटा आपला आज पाहायचा आहे, जी ट्रिक पाहायची आहे बघा ती कुठली आहे बघा, तर ती आपला पाहायची श्वसनाची अभिक्रिया। ओके, ती आपल्याला पाहायची बघा श्वसनाची अभिक्रिया। ओके, आता बघा बरेचदा जेव्हा आपण शिकतो श्वसन किंवा रेस्पिरेशन, ओके बघा आपण शिकतो श्वसन किंवा रेस्पिरेशन जनरली आपल्याला काय वाटतं, आपल्याला असं वाटतं श्वसन म्हणजे काय, तर हवा आत घेणे हवा बाहेर सोडणे, म्हणजे इनहेलेशन आणि एक्झिलेशन असं आपलं वाटतं, पण असं अजिबात नाही। लक्षात ठेवा, श्वसनाचा अर्थ ऍक्च्युअल काय होतो बघा, तो म्हणजे काय, ऊर्जा तयार होणे। ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये ऊर्जा एनर्जी जी की एटीपीच्या स्वरूपात तयार होते, याला म्हणतो आपण श्वसन। हे ऍक्च्युअल रेस्पिरेशन आहे, लक्षात ठेवा, ऍक्च्युअल रेस्पिरेशन आहे। ठीक आहे, बघा मला तुम्हाला कोणी विचारलं श्वसन म्हणजे काय, तर बघा सिंपल भाषेमध्ये काय, श्वसन म्हणजे काय, तर सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करणे, रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम असिमिलेटेड फूड, याला म्हणतो आपण रेस्पिरेशन। ओके, तुम्ही लक्षात ठेवा, सिंपल एनर्जी तयार झाली पाहिजे, कोणत्या फॉर्म मध्ये, कोणत्या स्वरूपात, तर एटीपीच्या स्वरूपात तयार झाली पाहिजे। एटीपी बघा काय शब्द, एटीपी ॲडेनाइन ट्रायफॉस्फेट ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, बघा एटीपी, क्लिअर आहे। चला आता बघा, मग आपण श्वास घेतो आणि श्वास बाहेर सोडतो, हे काय, तर बघा श्वास घेणे श्वास बाहेर सोडणे म्हणजे इनहेलेशन एक्झिलेशन, ब्रीदिंग आणि ब्रीद आउट हा श्वसनाचा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो। ठीक आहे, आता होतं काय बघा, सिस्टीम कशी आहे बघा, सिस्टीम समजून घ्या बघा। सगळ्यात पहिली गोष्ट होतं काय बघा बघा आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बेसिक घटक आहे बघा, तो आहे बघा आपली पेशी किंवा सेल। बघा सेल किंवा पेशी ही आपल्या शरीरामध्ये सगळ्यात बेसिक घटक आहे, सेल। ओके, मग या सेलला ऊर्जा पाहिजे। हा, मग आता होतं काय बघा, आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाचं रूपांतर साध्या स्वरूपामध्ये होतं। आपण जे अन्न खातो ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असते, त्याला सिंपल फॉर्ममध्ये करते आपली पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम। या पचन संस्थेमधनं ते जे सिंपल फूड आहे, ओके सिंपल फूड कुठला आहे, तर मेनली ग्लुकोज। बघा ग्लुकोज, अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड हे सिंपल फूड्स आहेत, पण आपण घेऊ मेनली ग्लुकोज, कारण आपली पेशी ग्लुकोज पासून ऊर्जा तयार करते। ठीक आहे, मग आता होतं काय बघा, आपली जी पेशी आहे सेल, या सेलकडे येतं बघा फूड, कोणतं फूड, सिंपल फूड आलं, फूड अन्न आलं, अन्न। आता हे जे अन्न आलं, या अन्नामध्ये आपण मिक्स करतो ऑक्सिजन। ओके, आता हे फूड कुठलं, तर मेनली बघा ग्लुकोज। मग ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन मिक्स होतो, हा मिक्स झाला पेशीमधल्या ज्या भागात हा मिक्स होतो, ओके त्या भागाला म्हणतो बघा आपण तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया। ओके, काय म्हणतो बघा, तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया। ओके, मग मायटोकॉन्ड्रिया या भागामध्ये ऊर्जा बनते। ओके, मग आता होतं काय, लक्षात घ्या, होतं काय बघा, तर हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिक्स होतात आणि यापासनं कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, ओके बाहेर पडते आणि यासोबत बाहेर पडते ऊर्जा, आणि ही ऊर्जा आहे बघा, ही बाहेर पडते एटीपीच्या स्वरूपामध्ये। ओके, आणि ही जी अभिक्रिया आहे बघा, ही या तंतुकणिकेमध्ये होते, आणि म्हणून बघा या तंतुकणिकेला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल। ओके, पेशींचे ऊर्जा केंद्र, ओके पॉवर हाऊस ऑफ ॲनिमल सेल, प्राणी पेशीचे ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस ऑफ ॲनिमल सेल। ओके, बघा एकदम बेसिक मुद्दा आहे, ही नेमकी रिॲक्शन काय आपल्याला पाहायची, रिॲक्शन। ओके, बघा रिॲक्शन कशी आहे, मग सिंपल रिॲक्शन बघा, या रिॲक्शनमध्ये होतं काय बघा, मग सिंपल भाषेमध्ये आपल्याला पाहायची श्वसनाची अभिक्रिया। बघा श्वसनाची अभिक्रिया, मला सांगा श्वसनाच्या अभिक्रियेमध्ये ऊर्जा तयार होते का, यस ऊर्जा तयार होते, ऊर्जा बाहेर पडते, सगळ्यांना क्लिअर आहे, आणि म्हणून या अभिक्रियेला आपण म्हणतो ऊर्जादायी अभिक्रिया। काय म्हणतो बघा, ऊर्जादायी अभिक्रिया, इंग्लिशमध्ये बघा एक्झोथर्मिक रिॲक्शन, याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन। लक्षात ठेवा, IMP मुद्दा आहे। नेमकं यामध्ये काय होतं, तर बघा आपल्या पेशीमध्ये कोणतं फूड आहे बघा, ग्लुकोज होतं काय बघा, ग्लुकोजमध्ये कोण मिक्स होतं, ऑक्सिजन मिक्स होतो, गॅस मिक्स होतो, ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन मिक्स होतो, आणि यापासून आपल्याला मिळते ऊर्जा म्हणजे एटीपी मिळतात, आणि ह्याचे एटीपी बघा ह्या आपल्याला मिळतात 38। ओके, ही आपली ऊर्जा आहे, आणि ऊर्जात बाहेर पडताना आपला कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ पण बाहेर पडते, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या वाफ किंवा पाण्याची वाफ सुद्धा बाहेर पडते। ओके, बघा मग ही जी रिॲक्शन आहे ही आहे बघा आपली श्वसनाची रिॲक्शन।
पण ही रिॲक्शन आपल्याला पाहायची केमिस्ट्री स्वरूपामध्ये. ओके, याचा आपल्याला पाहायची प्रॉपर बॅलन्स रिॲक्शन कशी आहे. ओके, मग आता बघा ग्लुकोज म्हणजे काय. बघा ग्लुकोज म्हणजे काय. ग्लुकोज म्हणजे बघा C6H12O6. ओके, ऑक्सिजन म्हणजे काय O2. ओके, ठीक आहे. यापासून काय बनतं, यापासून बनतं बघा CO2, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ H2O, आणि आपल्याला मिळतात बघा 38 ATP, आणि ही आपली एनर्जी आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या, ही आपली ऊर्जा आहे. पण लक्षात ठेवा रिॲक्शन असली पाहिजे बॅलन्स. बॅलन्स म्हणजे काय, बॅलन्स रिॲक्शनचा अर्थ काय होतो, जेवढे मॉलिक्यूल ॲटम इकडे तेवढेच इकडे पाहिजे असतात. मग आता लक्षात ठेवा, मला सांगा तुम्ही आता डावीकडे किती आहे कार्बन, 6 कार्बन आहेत डावीकडे, 6 कार्बन. मग उजवीकडे पण 6 पाहिजेत. मग मला सांगा CO2 मध्ये कार्बन किती आहेत, एकच कार्बन आहे हा, मला इथे 6 लावायचं बघा, मग 6 CO2. ओके, आता मला सांगा डावीकडे किती हायड्रोजन 12 आहेत, राईट साईडला किती आहेत, राईट साईडला फक्त H2 2 आहेत. मग जर मी इथे 6 लावलं तर हे किती होईल, 6 × 2 = 12. ओके, बघा आता आपण काय केलं, आता आपण हायड्रोजन आणि कार्बन बॅलन्स केलं. आता उरलं कोण, ऑक्सिजन. पहा बरं डावीकडे किती ऑक्सिजन, 2 आहेत. किती उजवीकडे, बघ उजवीकडे बघा H2O मधला हा 1 आहे, पण या 6 मुळे हा झाला 6, मग झाले बघा 6 ऑक्सिजन. आणि इथे बघा इथे CO2 मध्ये हा O2 2 ऑक्सिजन आणि हा 6, 6 × 2 = 12, म्हणजे 12 इकडे 6 तिकडे, 12 आणि 6 18 झाले ऑक्सिजन राईट साईडला. लेफ्टला पण लागतील किती, 18च. मग मला सांगा तुम्ही आता मला सांगा हे झाले 6, हे झाले 2, मला पाहिजे 18. जर मी असं केलं बघा 6 × 2 = 12, 12 आणि 6 18, बघा मग आपण रिॲक्शन बॅलन्स केली. पण मला सांगा आपल्याला बॅलन्सिंगला वेळ आहे का तिथे, परीक्षेमध्ये नाही. राज्यसेवेला वेळ आहे, कंबाईनला खूप कमी वेळ आहे. मग काय करायचं, डायरेक्ट पाठ करून टाकायचं. आपल्या रिॲक्शनमध्ये ग्लुकोज सोडून ऑक्सिजन, CO2 आणि पाण्याची वाफ सगळ्यांना 6 लागलेला आहे, 6. बघा मग ही रिॲक्शन पाठ करून टाका. रिॲक्शन आपल्याला कंप्लीट पाठ करून टाकायची आहे, म्हणजे एक्झाममध्ये प्रश्न कसा येऊ द्या आपल्याला तो प्रश्न विसरणार अजिबात नाही. ओके, पहा मग काय झालं, पाठ करा. C6H12O6 + 6O2 = 6 CO2 + 6 H2O + 38 ATP. यालाच म्हणतो आपण श्वसनाची अभिक्रिया, ज्यामध्ये ऊर्जा बाहेर पडते. ज्यामध्ये ऊर्जा बाहेर पडते, आणि म्हणून बघा ही आहे आपली एक्झोथर्मिक रिॲक्शन. आय होप सगळ्यांना एवढा पाठ क्लिअर कट समजला असेल. ओके, एकदम क्लिअर कट. बघा डोळे बंद करून सगळ्यांनी पहा, होते का पाठ. C6H12O6 + 6O2 = 6 CO2 + 6 H2O + 38 ATP. सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, पहा एकदम क्लिअर कट. ओके, चला एक्झाम आपण रिॲक्शन पाठ केलेली आहे. आता बघा या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन आहे बघा. मग ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन आहे त्याला म्हणतो आपण एरोबिक रिॲक्शन. काय म्हणतो, ऑक्सी श्वसनाची अभिक्रिया. आणि ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन नसतो त्याला म्हणतो आपण विनॉक्सी श्वसनाची अभिक्रिया. ओके, बघा मग श्वसन 2 टाईपचे आहे, ऑक्सी आणि विनॉक्सी. एरोबिक आणि एनारोबिक असे श्वसनाचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. बघा आता एकदा रिवाइज करू 2 मिनिटांमध्ये आणि प्रश्न बघू आयोगाचा. बघा मग बघा सगळ्यात पहिली गोष्ट, श्वसनाचे 2 प्रकार, ऑक्सिजन असणारं श्वसन, ऑक्सिजन नसणारं श्वसन. बघा ऑक्सिजन असणारं ऑक्सी किंवा एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजनची गरज नसणारं श्वसन याला म्हणतो आपण एनारोबिक रेस्पिरेशन किंवा विनॉक्सी श्वसन. सगळ्यांना क्लिअर आहे. हां, 2 गोष्टी आपल्याला कळल्या. आता बघा आपल्याला मेनली पाहायचं आहे ऑक्सी श्वसन. ऑक्सी श्वसनामध्ये कोणत्या कोणत्या प्रक्रिया घडतात, डीपमध्ये नाही, फक्त एकदा वरवर पाहून घ्यायच्या, कारण एक्झाममध्ये प्रश्न विचारला राज्यसेवेला. ठीक आहे, ओके चला एकदा रिॲक्शन बघा रेस्पिरेशनची कुठली आहे. पुन्हा रिवाइज करतोय. का करतोय रिॲक्शन पुन्हा, कारण एक्झाममध्ये आपल्याला खूपदा प्रश्न येतो, परीक्षेमध्ये आपल्याला चुकतं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा श्वसन ही एक उष्मादायी अभिक्रिया आहे, कारण उष्णता बाहेर पडते. इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. श्वसनाची अभिक्रिया बघा ऑक्सिजन आणि ग्लुकोज आणि ऑक्सिजन एकत्र येतो, बनतो कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि ऊर्जा. पाठ करूयात बघा. C6H12O6 + 6O2 = 6 CO2 + 6 H2O + 38 ATP. क्लिअर कट रिॲक्शन माझी पाठ झाली. ओके, आता बघा आता या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन आहे. होतं काय बघा, होतं काय, सगळ्यात पहिले ब्रेक होतो. ओके, मग सगळ्यात पहिले काय होतं, सगळ्यात पहिले हा ग्लुकोज ब्रेक होतो, आणि ग्लुकोज ब्रेक होणे याला म्हणतो ग्लायकोलिसिस. मग तुम्हाला पाहायचे श्वसनाचे 3 टप्पे. तुम्हाला हे एक्झाम मध्ये येतं बघा. आपल्याला पाहायचे बघा ऑक्सी श्वसनाचे 3 टप्पे कुठले आहेत. बघा ऑक्सी श्वसनाचे
ऑक्सिश्वसनाचे ओके ओके टप्पे कुठले कुठले टप्पे ओके बघा पहिला टप्पा आहे त्याला आपण म्हणतो बघा ग्लायकोलिसिस, ग्लुकोजचे विघटन ग्लायकोलिसिस ओके. बघा दुसरा आहे बघा त्याला आपण म्हणतो क्रेब्स सायकल किंवा क्रेब्स चक्र. बघा क्रेब्स चक्र इंग्लिशमध्ये क्रेब्स सायकल मग यालाच आपण म्हणतो TCA सायकल किंवा याला एक शब्द बघा ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा चक्र ऍसिड सायकल ओके. याला आणखी एक नाव आहे बघा, हा जो शब्द आहे बघा TCA याला आपण म्हणतो ट्रायसायट्रिक ऍसिड सायकल. ट्रायसायट्रिक मुद्दामून मी मराठीत लिहितोय सायट्रिक ऍसिड सायकल. एवढी नावं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात ओके. आणि शेवटची रिएक्शन आहे बघा त्याला आपण म्हणतो बघा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ओके. इलेक्ट्रॉन वहन साखळी. सगळ्यांनी तिन्ही गोष्टी पाठ करून घ्या बघा. खूप जास्त महत्त्वाचे आहेत, खूप IMP आहे, परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न विचारला जातो ओके. बघा रिवाइज करू एकदा. मी पुन्हा रिवाइज का करतो आहे ओके, कारण एक्झाम मध्ये आठवत नाही. बघा टप्पे कुठले कुठले बघा श्वसनामध्ये, तर बघा ग्लुकोजचे विघटन ग्लायकोलिसिस ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टप्पा कुठला आहे बघा, तो आहे बघा क्रेब्स चक्र क्रेब्स सायकल. नंतर बघा इलेक्ट्रॉन वहन साखळी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. याला 3 नावं पाहिली आपण. क्रेब्स सायकलला 3 नावं आहेत बघा, TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा ट्राय सायट्रिक ऍसिड सायकल असे म्हणू शकतो TCA सायकल. बघा एवढी नावं आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा आता काय करू, आता आपण प्रश्न सॉल्व्ह करू ओके. पण बघा आता एक आणखी मुद्दा बघा, हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा जो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बघा आयोगाने असा प्रश्न विचारला आहे की श्वसनामध्ये हे जे श्वसन आहे बघा याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का? ऑक्सिजन आहे. तर ऑक्सिजन काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो की देतो ओके. बघा वाटताना हा प्रश्न आपल्याला कुठला वाटतो, हा प्रश्न आपल्याला वाटतो श्वसन संस्थेमधला प्रश्न वाटतो. पण लक्षात ठेवा ऑक्सिजन हा वायू आहे, सगळ्यांना गॅस आहे. लक्षात ठेवायचं कोणती गोष्ट जी गॅस आहे ती असते बघा अधातू नॉन मेटल ओके. नॉन मेटल आपल्याला पाहायला मिळतात ओके. जनरली वायू अधातू असतात ओके. आता तुम्ही जर पाहिलं अधातू स्थायू पण आहेत द्रव पण आहेत बरं, दोन्ही आहेत ओके. धातू काय असतात, धातू मेटल काय असतात, तर मेटल जनरली असतात स्थायू सॉलिड. यातला फक्त एक द्रव आहे बघा पारा आणि गॅलियम ओके. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड असतात, मात्र गॅस आपल्याला असले पाहायला मिळत नाही. लक्षात ठेवा ओके. मग आता बघा हा कॉन्सेप्ट जर आपण वापरला तर लक्षात ठेवा अधातू जनरली इलेक्ट्रॉन घेतात, इलेक्ट्रॉन ग्रहण करतात किंवा घेतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. लक्षात ठेवा नेहमीसाठी ओके ओके. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण असतात, नॉन मेटल ओके. आणि जे मेटल आहेत बघा ते असतात इलेक्ट्रॉन डोनर, ते दुसऱ्यांना इलेक्ट्रॉन डोनेट करतात. बघा तुम्हाला सिंपल एक लिंक कळली. आता बघा आता आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन्स ओके. आणि जर क्वेश्चन तुम्हाला आले ओके मग तुम्हाला कळेल की सर कॉन्सेप्ट किती महत्त्वाचे. चला बघा हा एक प्रश्न आपला आयोगाने विचारलाय बघा. मला वाटतं राज्यसेवा 21चा प्रश्न आहे, 21 किंवा 20चा प्रश्न आहे बघा. हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. राज्यसेवेचा प्रश्न आपल्याला असलेला पाहायला मिळतो. सॉल्व्ह करून बघा ओके. राज्यसेवा 20चा प्रश्न आहे बघा. राज्यसेवा 20चा प्रश्न आहे. पहा बरं उत्तर काय येऊ शकतं बघा. वरीलपैकी कोणती अभिक्रिया किंवा खालीलपैकी कुठली अभिक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही ओके. म्हणजे श्वसनाची कुठली अभिक्रिया नाही असा हा प्रश्न आहे. श्वसनाची कुठली अभिक्रिया नाही असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग आता मला सांगा ओके आपण काय शिकलो, कोणत्या प्रक्रिया आहेत. तर आपण पाहिलं कोणती आहे, ग्लायकोलिसिस आहे, विचारलं नाही आपल्याला, मग ऑप्शन 3 कट होऊन जाईल ओके. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ती आहे, ऑप्शन कट होऊन जाईल 4. आणि आता मला सांगा आपण केल्विन सायकल ऐकलं का, नाही ऐकलं. पण आपण हे ऐकलं का बघा सायट्रिक ऍसिड सायकल, TCA सायकल ओके. सायट्रिक ऍसिड सायकल
हा, मग हे कट होऊन ऑप्शन बघा. मग केल्विन सायकल उत्तर आहे बघा, कारण केल्विन सायकल ही प्रकाश संश्लेषणासंबंधी आहे. इट इज द रिएक्शन रिलेटेड विथ फोटोसिंथेसिस. ओके, क्वेश्चन सॉल्व्ह झाला का? म्हणजे बघा, एखादी गोष्ट आपल्याला बेसिक माहिती आहे तरी पण ऑप्शन तरी आपण कट करू शकतो. ठीक आहे, चला पुढला प्रश्न जो आपल्याला विचारला आयोगाने सॉल्व्ह करूयात. बघा, तुम्ही जर प्रॉपर शिकले, प्रॉपर अभ्यास केला, प्रॉपर ट्रिक वापरल्या, प्रॉपर कॉन्सेप्ट असेल तर आयोगाचे तुम्हाला मोठे मोठे प्रश्न सॉल्व्ह होतात. ठीक आहे, चला बघा, हा प्रश्न आहे बघा, ऑक्सी श्वसनाच्या शेवटी काय तयार होते? ओके, मग आपण ऑलरेडी काय बघितलंय, आपण पाहिलंय ऑक्सिजन आणि ग्लुकोज, काय बनतं CO2 आणि पाण्याची वाफ आणि ऊर्जा. बरोबर. मग आपल्याला विचारलं काय, आपल्याला विचारलंय या रिएक्शनच्या शेवटी इकडे काय बनतं. मग आपल्याला क्लिअर आहे, आधी ऑक्सिजन होता, बनला CO2 आणि पाण्याची वाफ. बरोबर. मग लक्षात ठेवा, उत्तर दिल्यापेक्षा ऑप्शन कट करा. मला सांगा, ऑक्सिजन यायला पाहिजे का? अजिबात नाही. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? मला सांगा, आपल्या रिएक्शनमध्ये काही संबंध आहे का नायट्रोजनचा? अजिबात नाही. बघा, हे नायट्रोजन आहे. ओके, आणि मला सांगा, मग आता इथे बघा, हे CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडचा काही संबंध आहे का? नाही. बघा, CO2 आणि पाण्याची वाफ तयार होते. ऑप्शन 4. पहिला आपण रिएक्शन पार्ट केली होती. हां, मग तुम्हाला रिएक्शन सुद्धा बॅलन्स करायला येऊ शकतं परीक्षेमध्ये. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, कधी विचारला प्रश्न? राज्यसेवेचा प्रश्न आहे बघा, 14चा प्रश्न आहे. राज्यसेवा 15चा प्रश्न. बघा, श्वसन संस्थेमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न येत आहेत. राज्यसेवा 14, राज्यसेवा 15, त्याच्यानंतर राज्यसेवा 20, पुन्हा प्रश्न येत आहेत. चांगली करून ठेवा. कंबाईनला सुद्धा हे प्रश्न 100% पाहायला मिळतात. ओके, चला बघा, ऑक्सी श्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका पार पाडतो, असा प्रश्न आहे. मग आता मला सांगा, आपण ट्रिक काय वापरली? ऑक्सिजन काय आहे, धातू की अधातू? ऍक्च्युली हा प्रश्न थोडासा खूप डीप मधला प्रश्न आहे. ओके, पण बेसिक लिंक काय लावू शकतो आपण? ऑक्सिजन काय आहे? ऑक्सिजन वायू आहे. जनरली वायू कोण असतं? वायू असतं अधातू, नॉन मेटल. ओके, मग ते काय करतात? ते नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात? इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडनं घेतात म्हणजे ऍक्सेप्ट करतात. बघा, उत्तर आहे इलेक्ट्रॉन ग्राही. ओके, याच्या संबंध बाकी काही नाही आहे. बघा, आलं उत्तर. बघा, अशा प्रकारे बघा, आपण PYQ पाहिलेत. ओके, सगळे PYQ मॅक्झिमम मी पाहण्याचा प्रयत्न करतोय. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. हां, मग आता मला सांगा, तुम्हाला एक प्रश्न माहिती आहे का? तुम्हाला एक प्रश्न माहीत असला पाहिजे, कॉमन सेन्स माहीत पाहिजे. बघा, आपण श्वास घेतो, मेन अवयव कुठला? लंग्स. आणि लंग्स असल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन जातो, आणि ज्या ब्लडमध्ये ऑक्सिजन आहे त्याला म्हणतो आपण शुद्ध रक्त, प्युअर ब्लड. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, मग मला सांगा, ही जी तुम्हाला मी गोष्ट सांगितली याच्यावरनं तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल का? पहा बरं. बघा, हा प्रश्न असिस्टंट 12चा प्रश्न आहे. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कुठले? उत्तर दिल्यापेक्षा ऑप्शन कट करा. पहा बरं, कुठलं ऑप्शन पहिले कट होऊ शकतं? तर पहा, ऑप्शन पहिले कुठलं कट होऊ शकतं? तर बघा, मला सांगा, काही संबंध आहे का लंग्स आणि पचनक्रियेचा? नाही संबंध. हां, मग आता 2 गोष्टी बघा, रक्त पुरवठा, रक्त शुद्ध करणे. मग फुफ्फुसाचं काम आहे रक्तामध्ये ऑक्सिजन आणणे, ऑक्सिजन असणे म्हणजे रक्त शुद्ध करणे. मग उत्तर आहे बघा 2. काही मुलांना वाटतं रक्त पुरवठा कोण करतं? तर तो करतो बघा आपला हार्ट, हृदय. हे हृदयाचं काम आहे, आपल्या हार्टचं काम आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा, अशा प्रकारे हे आपण प्रश्न जवळजवळ 4 प्रश्न आपण सॉल्व्ह केले एका बेसिक कॉन्सेप्टवरनं. ठीक आहे. ओके, मग तुम्हाला असेच कॉन्सेप्ट जर ऐकायचे असतील, अभ्यास करायचा असेल प्रॉपर अशाच कॉन्सेप्टचा, तर आता डेली आपला व्हिडिओ बघा. डेली किंवा एक दिवस आड मी व्हिडिओ टाकतो. खूप कमी साईजचे व्हिडिओ टाकतोय मुद्दामून, कारण एकच कॉन्सेप्ट आहे, पुन्हा येते. ओके, बघा, मी तुमचे मोठे प्रश्न पण घेतोय, जे ऑड प्रश्न पण घेतोय आणि सिंपल प्रश्न पण घेतोय. काय उद्देश आहे? लक्षात राहावं, कधी विसरू नये, प्रश्न पुन्हा आला चुकता कामा नये. ठीक आहे, चला आता बघा. ओके, आपली एक बॅच आहे बघा ऍपवर, PYQ बॅच. PYQ म्हणजे PYQ म्हणजे काय बघा, 2017 पासून 2023 पर्यंत जे पण प्रश्न झालेत बघा, याची आपण बॅच घेतली. बॅच बघा, ही बॅच आहे राज्यसेवेची. ओके, ही सेम बॅच आपल्याला कंबाईनची पण पाहायला मिळते. फार स्वस्तामध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिली आहे. या बॅचमध्ये मी सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. ऑप्शन कसे कट करायचे, प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा, सगळं दिलं आहे. तुम्ही ही बॅच करू शकता, तुम्हाला नक्की फायदा होईल. सर, ज्यांना वाटतं की सर आम्हाला थिअरी पाहिजे, ओके, तर बघा, आपण कंबाईन राज्यसेवा दोघांची पण 1 डे रिव्हिजन बॅच सुद्धा टाकलेली आहे बघा, एकदम 299 रुपयामध्ये आपल्या ॲपमध्ये. आपला ॲप आहे बघा, सायन्स बाय राहुल देशमुख. यामध्ये 25 पर्यंत व्हिडिओ आहेत. व्हिडिओ पाहून घ्या. एक्झामच्या आधी तुम्हाला सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तुम्हाला खूप कमी वेळ लागेल रिवाइज करण्यासाठी. ओके, आणि ज्यांना वाटतं की सर आमचं सायन्स खूप कच्चा आहे, कंबाईनला आता वेळ आहे, मोठी बॅच आहे का? तर हो,
प्रिलिम्सच्या बॅच आहेत आणि बेसिक फाउंडेशन बॅच सुद्धा आहेत. आपलं ॲप डाउनलोड करा. बघा सायन्स बाय राहुल देशमुख हे आपलं ॲप आहे. ओके, डाउनलोड करा. टेलिग्राम जॉईन करा. यूट्यूबला त्याच्यामध्ये नोट्स टाकलेले आहेत, त्या नोट्स बघा. ओके, आपण टेलिग्रामला रोज प्रश्न टाकतो, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. यूट्यूबला व्हिडिओ टाकतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, त्याला शेअर करा आणि काही अडचण असेल तर नक्की तुम्हाला याच्यावर रिप्लाय देईल. ठीक आहे, माझा एक नंबर आहे बघा, तू यावर सुद्धा मला संपर्क करू शकता. ओके, लेक्चर नसताना मी नक्की फोन उचलतो. लेक्चर असेल तर फक्त फोन उचलत नाही. ओके, ठीक आहे. चला, आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. एक्झाम जवळ आहे, काळजी करू नका. सायन्ससाठी तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे. ठीक आहे, चला थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.